आता जर एकापेक्षा जास्त वारस असतील तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। समजा घरात 3 किंवा 4 वारस आहेत तर कर्जमाफीसाठी प्रत्येकाचं नाव समाविष्ट केलं जाणार नाही। सर्व वारसांनी एकाच व्यक्तीला संमती द्यावी लागेल। त्यासाठी तुम्हाला 100 रुपये किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेलं संमतीपत्र त्या ठिकाणी द्यावं लागेल, म्हणजेच ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी द्यावं लागेल। त्यानंतर फक्त त्या एका वारसाचं नाव योजनेत समाविष्ट केलं जाईल। जर एकच वारस असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी संमतीपत्राची गरज नाहीये, मात्र तसं घोषणापत्र त्या ठिकाणी द्यावं लागेल आणि वारस प्रमाणपत्र जोडावं लागेल। पुढे बँक काय करणार, तुम्ही सर्व कागदपत्र जमा केल्यानंतर बँकेतील शाखा तपासणी अधिकारी सर्व कागदपत्रांची पडताळणी करतील। सर्व काही योग्य असल्यास वारसाचं नाव योजनेमध्ये समाविष्ट केलं जाईल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, बायोमेट्रिक कोणाचं होणार? उत्तर आहे, ज्या वारसाचं नाव बँकेने योजनेत समाविष्ट केलं असेल त्याच वारसाचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केलं जाईल। म्हणून आधी वारसाची नोंद करून घेणं खूप गरजेचं आहे। तर लाभ कधी मिळणार, तर सर्व कागदपत्र, आधार जोडणी, प्रमाणीकरण आणि बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्रतेनुसार लाभाची रक्कम संबंधित कर्ज खात्यामध्ये जमा केली जाईल। संयुक्त कर्ज खाते असेल तर, जर कर्ज संयुक्त नावावर असेल तर प्रत्येक कर्जदाराचा किंवा संबंधित वारसाचा हिस्सा बँक तिच्या प्रचलित नियमांनुसार निश्चित करेल। एक शेवटचा सल्ला, जर तुमच्या घरातील कर्जदार शेतकरी मयत असेल तर अजिबात वेळ घालवू नका। आजच संबंधित बँक किंवा सोसायटीमध्ये जाऊन वारसाची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करा। सर्व कागदपत्र पूर्ण करा, जेणेकरून बायोमेट्रिक आणि कर्जमाफीच्या लाभामध्ये कोणतीही अडचण येणार नाही। ज्या घरातील कर्जदार शेतकरी मयत झालेला आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत, अशा वारसांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुमच्या प्रत्येक शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून अशा सर्व कर्जदारांना याचा लाभ घेता येईल। आणि अशाच सरकारी योजना, GR, कर्जमाफी आणि शेतकरी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जाताना सबस्क्राईब करून सपोर्ट करा। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा, त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।